श्रीवर्धन तालुक्यातील दांडा वावेलवाडी येथील स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय. एक अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारी बातमी समोर येते. डिजिटल इंडिया आणि महाविकासाच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासनाचा आणखी एक बुरखा फाटलाय. श्रीवर्धन तालुक्यातील दांडा वावेलवाडी येथील स्मशानभूमीची अवस्था इतकी दयनीय झाली की जिवंतपणीच काय तर मृत्यूनंतरची माणसाची फरफट थांबायला तयार नाही. या अन्यायाविरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना थेट मैदानात उतरली. मनसेनं थेट आमदार आणि मंत्री आदितीताई तटकर यांना गाठून जळजळीत निवेदन दिले. श्रीवर्धन तालुक्यातील दांडा वावेलवाडी येथील स्मशानभूमीचं मृत्यूनंतर माणसाला सन्मानाने निरोप मिळणं हा त्याचा हक्क आहे. मात्र या स्मशानभूमीत छताचं नावोनिशाण उरलेलं नाही. केवळ लोखंडी सांगाडा उभा आहे. कडक उन्हात आणि येणाऱ्या पावसाळ्यात इथं अंत्यसंस्कार करायचे कसे असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारतात. स्थानिक प्रशासनाच्या या कमालीच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होतोय. हाच ज्वलंत विषय नुकत्याच झालेल्या जनता संवाद कार्यक्रमात चर्चेला गेला. या समस्येची गंभीर दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं थेट आक्रमक पवित्रा घेतलाय. मनसेच्या शिष्टमंडळानं थेट आमदार आणि मंत्री आदितीताई तटकर यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचं जळजळीत निवेदन सुपूर्द केलं. सध्याची स्मशानभूमी गावापासून बऱ्याच अंतरावर आहे. पावसाळ्यात तिथं जाण्यासाठी चिखलातून आणि खासगी जागेतून वाट काढावी लागते. त्यामुळे गावाजवळच शासकीय जागा उपलब्ध करून नवीन स्मशानभूमी बांधण्यात यावी अशी आग्रही मागणी मनसेने केली. मंत्र्यांनी निधीचं आश्वासन दिलं असलं तरी नुसत्या आश्वासनांवर मनसे शांत बसणार नाही अशी रोखठोक भूमिका घेण्यात आली. तात्काळ या समस्येवर प्रत्यक्ष काम सुरू न झाल्यास मनसे ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र मनसे स्टाईल आंदोलन छेडणार असा थेट इशारा देण्यात आलाय. आता मंत्री महोदयांच्या आश्वासनानंतर प्रशासन खडबडून जागा होणार की मनसेला रस्त्यावर उतरावं लागणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. प्रतिनिधी संदेश घोलप, श्रीवर्धन, रायगड.